जसजशा पालिका निवडणुका जवळ येत आहेत तशा युती आणि आघाडींमधील नेत्यांच्या भूमिकाही स्पष्ट होत आहेत। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय आणि यावरून आता मनसे आणि काँग्रेसमध्ये झुंपली आहे। तर प्रदेश काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेस नेत्यांमध्ये एकवाक्यता नाहीये हे आता स्पष्ट जाणवतंय। मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा। मुंबईत मनसे आणि काँग्रेसमध्ये झुंपली। प्रदेश आणि मुंबई काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही। मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला मनसेसोबत आघाडी मान्य नसल्याचं समोर आलं होतं, तर पालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचे संकेत देण्यात आले होते। मात्र काँग्रेसमध्ये मनसेसोबत जाण्यावरून आता दोन मतप्रवाह दिसतात। मनसेसोबतच्या युतीवर विजय वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं। मनसेसोबत जायचे नाही, काही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय, असं वडेट्टीवारांनी म्हटलं। तर काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे, आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलंय। काही ठिकाणी मनसे बरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलंय की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडलाय, पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे। त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। काँग्रेस पक्ष हा हमीभाव सारखा आहे, इथे पण पाय 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 आहे। एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाकडे चालणार आहे? त्यामुळे हे आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। मनसेच्या टीकेला पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं। वडेट्टीवारांनी प्रदेश काँग्रेसबद्दल भूमिका मांडली। आमच्या भूमिकेसंदर्भात दिल्लीमध्ये बोलणं झालंय, आमची जोडण्याची भूमिका तोडण्याची नाही, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी मनसेवर टीका केली। तर सचिन सावंत यांनी अमिबाच्या मुद्द्यावरून देशपांडे यांचा चांगलाच समाचार घेतलाय। द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही। आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची। त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। त्यांच्या समविचारी पक्षांची आमची त्या ठिकाणी बोलणी चालू आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा। अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले, त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। एकंदरीत आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेवरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडू लागलेत, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।